नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत कांद्याच्या पातीची भाजी, म्हणजेच एक गावरान पद्धतीची चव. कांद्याच्या पातीची भाजी आणि भाकरी. हे अशा पद्धतीने कांद्याच्या पातीचे सगळे मुळं काढून घ्यायचे आणि ते कापून टाकायचे, असे स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छ झाल्यानंतर तिला चांगली पाण्याने धुवून घ्यायची. धुतल्यानंतर ती चांगली बारीक कापून घ्यायची. ही कांद्याची पात अशी बारीक कापून घेतल्यानंतर ती सर्व अशा पद्धतीने दिसते. आता आपण ह्या भाजीला फोडणी करूया. एका कढईमध्ये चांगली पळीभर तेल घ्यायचे. त्यामध्ये थोडी मोहरी, थोडे जिरे, हिंग आणि कापलेला भरपूर असा लसूण टाकायचा आणि त्यामध्ये हिरवी मिरचीही टाकायची. हे अशा पद्धतीने त्या भाजीला फोडणी करायची. ही भाजी अत्यंत सोप्या पद्धतीची आहे. हे बघा, आता मिरची टाकल्यानंतर ही मिरची आणि लसूण हे चांगले तेलावरती परतून घ्यायचे. हे परतल्यानंतर त्यामध्ये आपण कापलेली कांद्याची पात टाकायची आणि ही पात टाकल्यानंतर तीही चांगली परतून घ्यायची. त्यात थोडे पाणी टाकायचे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर भाजी थोडी शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. तो कूट घातल्यानंतर ती चांगली परतू द्यायची. अशा पद्धतीने आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे. ती आता आपण एका ताटामध्ये घेऊया. कांद्याची पात आणि भाकरी आणि त्याबरोबर एक लिंबाच्या लोणच्याची फोड. वा, मजाच वेगळी आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.